पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात विविध माफियांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे। या प्रकरणी हेस वेलफेअर फाउंडेशनचे पालघर अध्यक्ष अमर सावंत यांनी मोठा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी झाकड यांनी MIDC बोईसर परिसरात संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत टँकर वाहतुकीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता। हा निर्णय टँकर माफिया विरोधात मोठा धक्का मानला गेला, कारण याच टँकरमधून रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर आणि धोकादायक रासायनिक कचऱ्याची वाहतूक केली जात असल्याचे आरोप होते। या कारवाईनंतर काही प्रमाणात हा अवैध व्यवसाय कमी झाल्याचे दिसून आले। मात्र आता आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे टँकर दिवसात भरले जातात आणि विविध ठिकाणी उभे करून ठेवले जातात, जेणेकरून मध्यरात्रीच्या सुमारात कोणत्याही तपासणीशिवाय याची हालचाल करता येईल। याचबरोबर बोईसर परिसरात स्क्रॅप माफिया आणि युरिया माफिया देखील सक्रिय असून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। या सर्व बेकायदेशीर व्यवहारांमध्ये एक समान दुवा म्हणजे रात्री सुरू असणारे वाहन वजन काटा। जर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात वाहन वजन काटा देखील संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर या सर्व माफियांवर मोठ्या प्रमाणात लगाम लागू शकते। नमस्कार, मी अमर सावंत, पालघर जिल्हा अध्यक्ष हेस फाउंडेशन। परत नव्याने विषय तर जुनेच आहेत, पण आपल्याला एक निवेदन असं द्यायचं आहे। जसं कलेक्टर मॅडम आहेत आपल्या जिल्ह्याच्या, इंदुराणी झाकड मॅडम यांनी एक GR काढला टँकर माफियांच्या जे कामं होती त्याच्यामध्ये चाप बसण्यासाठी। संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या दरम्यान कुठलाही टँकर MIDC मध्ये दिसता कामा नाही। तसंच इकडे एक माफिया नसून 2 माफिया अजून आहेत, भंगार माफिया आणि युरिया माफिया। त्यांचे पण प्रकार खूप आपण बघतोय। येता एक महिन्याने कळतं की कुठली पण कंपनीमध्ये चोरी झाली, युरियाची गाडी आली, पकडली गेली। पण हे संध्याकाळी जेवढं काम होतं की रात्रीच्या दरम्यानच होतात। आणि रात्रीच्या दरम्यान कसे होतात, का होतात, त्याचा एक अभ्यास केला आपण पण, आणि सामान्य नागरिकांनी जनतेने पण मला सांगितलं हा विषय झाला तर बरंच होईल। जसा GR मॅडम आपण काढलेला आहे त्यांनी तर 70-80% हे जे प्रकरण ते थांबलंय। पण हे जे युरिया माफिया आणि भंगार माफिया आहेत ते हे रात्रीच्या वेळी बिनधास्त चोरी करतात। वजन काट्यावर गाडी येते, त्यानंतर काय जो पण त्यांचा व्यवहार असतो ते होतो। पण त्यासाठी आमची एक मागणी होती की रात्रीच्या वेळेस जसं टँकरसाठी आपण GR काढलाय तसंच काहीतरी रात्रीच्या वेळेस वजन काट्यांवरती पण काहीतरी असं GR काढा जेणेकरून रात्रीच्या वेळी वजन काटे बंद होतील। आणि ही एक नम्र विनंती आहे आमची हेस फाउंडेशन तर्फे पण, आणि बोईसरच्या नागरिकांची पण, जनतेची पण हीच मागणी आहे। आमचे पालघरचे पालकमंत्री माननीय गणेश नाईक जी आपले दादा, त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जावा, हा निवेदन पोहोचावा। आणि मला खात्री आहे पालघरचे कलेक्टर मॅडम जे आहेत त्यांना सर्व काही माहिती आहे आणि ते ह्याच्यावरती थोडा तरी विचार करतील आणि करणारच। आपण वाट बघूया, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तसंच आपण पेपर व्यवहार पण करणार आहेत, लवकर कलेक्टर मॅडम कडे भेट देणार आमचं पूर्ण शिष्टमंडळ, आणि हा काहीतरी मागे काढूया, एवढंच बोलायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र।